गरम गरम चहा आणि 800 लोक पितायत. माझं म्हणणं आहे अख्खं ब्रह्मांड हे चहा पिऊ दे. मॉर्निंग. आज आहे ब्लॉगचा 10वा दिवस आणि बिझनेस जत्राचा दुसरा दिवस. तर बिझनेस जत्राच्या दुसऱ्या दिवसामध्ये आज मी काही कनेक्शन्स बनवणार आहे. तर कनेक्शन्स कसं बनवायचं, नेटवर्किंग कसं बनवायचं, त्याच्याबद्दल डिटेल मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, जेव्हा आपण प्रत्येक स्वतः जाऊन ज्यावेळेस बोलू त्याच वेळेस आपली ओळख होणार आहे आणि त्याच वेळेस आपला ब्रँड प्रमोट होणार आहे. तर गाईज हे आमचे मुलं आहे. तर हे विशाल सर आहे, पवन आहे आणि हा नितीन आहे आणि कुणाल पण आलाय सगळं सेटअप घेऊन. तर गाईज असं मजा येणार आहे. आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवस आम्ही खूप थकलो होतो, म्हणजे आम्हाला 7 कधी वाजले कळलं नाही. गाईज मजा आली आणि तुम्ही ब्लॉगला पण चांगला प्रतिसाद दिला. नक्कीच आजचा पण ब्लॉग बघायला विसरू नका गाईज, मजा येईल. ठीक आहे. तर गाईज आम्ही आत्ताच चाललोय एक्सपोकडं आणि आमची सगळी टीम रेडी आहे. सगळ्यांची एक्साइटमेंट खूप जास्त आहे. काहींना तर झोपा पण नाही आला त्यामुळं की आजचा दिवस जायचा आहे चांगला, त्यासाठी गाईज चाललोय आम्ही आता. तर जोडून राहा गाईज, नाश्ता करू. तर गाईज आम्ही काल जिथं नाश्ता केला होता तिथंच परत नाश्ता झाला. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे खरंच टाइम कमी आहे आणि सापडण्याच्या नादात जाऊ होते काही नाही, सापडण्याच्या नादात गाईज परत वेळ होऊन जाईल. म्हणून मी तर फक्त एक लेमन राईस खाणार आहे आणि गाईज तुम्ही पण खा. भैया एक लेमन राईस, लेमन राइस और एक शीरा दे दो मेरे. और एक स्पंज डोसा करो. और ये भैया ने हमें कल खिलाया था डोसा और आज हम उसके पास आए. तो गाइस आप भी जब कहाँ पे बाहेर जाना हो आपको तो त्याच ठिकाणी खात जा जे तुम्ही आधी खाल्लेले, कारण सापडण्यामध्ये वेळ जाईल. पण आमचा कुणाला म्हणत होता सर नका दुसरीकडे काहीतरी खाऊ, आणि अमोल पण म्हणत होता. पण गाईज अशा वेळेस आपल्याला हा डिसिजन घ्यावा लागतो एक ॲज अ लीडर. तो गाईज सेम नाश्ता करतो आम्ही. अमोल सर नाही म्हटलं ते, पण आनंदाने खाताय, त्याचा आनंद आहे मला. काही आमचे 2 पोर आत्ताच आले. होय नाही थोडा घे. नाश्ता झालाय बघा, मी एवढं सगळं खाल्लंय बऱ्यापैकी. आता दुपारपर्यंत आम्हाला काही टेन्शन नाही आहे आणि आता आम्ही चहा पितोय. तर आपला पण चहा खूप पिला आम्ही काल, पण हा पण चहा पितोय कारण सकाळी सकाळी चहा लागतो यार माणसाला. चहा शिवाय काही होऊच शकत नाही. आमचं तर कसं तसं पण नाही होऊ शकत, कारण चहा म्हणजे आमचं डायरेक्ट रोजी गाईच, त्याच्यामुळे आमच्या चहाला सपोर्ट करा. तर गाईज आम्ही आता चहा वगैरे घेऊन आमची सगळी टीम निघाली बिझनेस जत्रा डे 2 साठी आणि आम्ही तयार आहे गाईज. बिझनेस जत्रामध्ये मजा येणार आहे. आज जुळून राहा, नेटवर्किंग शिकायला मिळेल, कनेक्शन शिकायला मिळेल. आज मी तुम्हाला काही नवीन नवीन ब्रँड पण दाखवाल की जे मार्केटमध्ये नवीन आहे, कदाचित ते तुम्हाला माहिती नाहीये. तर मित्रांनो आपल्या स्टॉलवर आलोय. आज काय अजून आम्ही लवकर आलोय, जास्त गर्दी पण नाहीये. चला आपण आता चहा बनवायची सुरुवात करूया. आपली टीम पण येतेच आहे गाईज. ठीक आहे, घ्या गाईज. मग काय आता दुधाची सेटअप रेडी होतोय चहासाठी आणि आपले प्रतीक सर दूध घेत आहे. विशाल सरांनी दूध आणले आणि आपले कुणाल सर काम करताय. गाईज आम्ही सेटअप करतोय आणि थोड्याच वेळात चहा पण बनवणार आहे. चालू आहे गाईज आमचं पूर्णपणे त्याच्यासाठी. तर प्रतीक मदत करतोय, बाकीचे काही टीम ज्या त्या लेवलला ते काम करताय. सगळ्यांचे आमचे फोटोशूट पण केलेले. तुम्ही जोडून राहा. आज खूप सारे कनेक्शन, खूप सारं नेटवर्क आपण बनवणार आहे आणि खूप साऱ्या ठिकाणी फिरणार पण आहे गाईज. त्याच्यामुळे कायम जोडून राहा गाईज, आज मजा येणार आहे. तर चलो गाईज, चलो. मी डिटेल शेअर करतो. तर गाईज डे 2 ची सुरुवात झाली आहे. आमचं चालूच आहे प्रेमाने चहा पाजायचं काम आणि त्याचसोबत जे आमचं विजन आहे की प्रत्येकाला चांगला चहाचं सुख द्यायचं आहे, त्यासाठी पूर्णपणे ट्राय करूया गाईज. चल, माझा स्टॉल नंबर आहे 49
लोक येतात, कोणी नांदेडवरून आलंय, कोणी आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे. मला तर खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आणि नक्कीच मी बिझनेस जत्रासोबत कायम जोडलेलो राहील. धन्यवाद. तर काहीच आपण जातोय एक्झिबिटर जे आहे त्यांना भेटायला आणि त्यांना आपण आपलं जॅगरी प्रेमिक्स पण देऊ, काही कॉन्टॅक्ट पण होईल आणि काहीच कनेक्शन्स पण बनतील. कारण कुठला बिझनेस कुठं आपल्याला कामाला येईल काय माहिती नाही आणि कनेक्शन बनवणं खूप गरजेचं असतं व्यवसाय करत असताना. चला काहीच आपण पहिल्यांदा जातोय इन्व्हेस्टो प्लसचे आहे सर्व तरांना भेटायला. तर सर तुम्ही काय सांगशाल ऑडियन्सला बिझनेसचा तुमचा एक्सपिरियन्स? नवीन वर्षामध्ये नवीन वर्षामध्ये आपण प्रत्येक जण काही ना काही संकल्प करतो. आपली आपली तब्येत छान व्हावी, आपले आर्थिक नियोजन पण छान व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही लोकांना इन्व्हेस्टमेंट बद्दल, आर्थिक साक्षरतेबद्दल जागरूक करतो. आपलं जे काही प्रेमिक्स आहे ते सरांना देऊया गाईज. तर सर हे मला थोडं टेस्ट करा सर नक्की. चला थँक्यू मॅडम. नक्की मॅडम. आणि शिर्डीला आल्यानंतर या मॅडम, कार्ड वगैरे आहे का? पण मला हा किंवा मला नंबर सांगता का, मी डायरेक्ट माझ्या सेव्ह करतो. चला सर थँक्यू. सर तुमचा मला पर्सनल नंबर पण सांगा. पण गाईज आपण आलोय अनायन सॉफ्टवेअर मध्ये, तर यांच्याबद्दल थोडंसं सांगतो. जिम सॉफ्टवेअर भारतातलं पहिलं सरांनी आणलेलं आहे. ज्या काळी लोक जिमला जाण्याचा विचार करत नव्हते त्या काळी या माणसाने सॉफ्टवेअर आणलेलं आहे. तर सर खरंच ग्रेट. आणि आज सॉफ्टवेअर, आज प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर, आमच्या चहामध्ये पण वापरलं जात आहे. तर काहीच आपण आलोय आता वेलेन्झर्स ना. ओके. टूरचं गाईड हे करतात, ते अरेंज करून देतात गाईस. तर आपण त्यांना आपलं हे देऊ, गिफ्ट वगैरे देऊ. देतो ना. तर गाईज मी आता आलोय मराठा उद्योजक लॉबी. ही ऑर्गनायझेशन खूप जुनी आहे आणि सगळ्या मराठ्यांना व्यवसायामध्ये आणण्यासाठी, प्रवृत्त करण्यासाठी, सपोर्ट देण्यासाठी ही ऑर्गनायझेशन आहे. तर नक्कीच आपल्या या ऑर्गनायझेशनला सपोर्ट करा. थँक्यू. जय शिवराय. धन्यवाद. तर गाईज बघा, महाराजांची फ्रेम आपल्याला मराठा उद्योजक लॉबी त्यांनी दिली. ऍक्च्युअली मी पण त्याच पार्ट आहे. मला जास्त ऍक्टिव्ह राहायला जमत नाही, पण नक्कीच मी त्यांना म्हटलं की माझ्याकडनं जे काही गोष्टींची गरज राहील ती नक्कीच मी पूर्ण करा आणि जास्तीत जास्त आपण मराठा लोकांना जोडण्याचा प्रयत्न करूया गाईज या लॉबीमध्ये. तर मी काल पण आपला विषय झाला, काल महादेव सर जे आमचे जुने मित्र आहे ते पण भेटले होते. तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. थँक्यू. जय शिवराय. तर काही नमस्ते. मी आज सगळ्या स्टॉलला व्हिजिट करतोय आणि काल मला खूप सारे इन्व्हिटेशन्स होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला नेटवर्किंग सगळ्यांना भेटायचं आहे, सगळ्यांना आपलं पण प्रोडक्ट द्यायचं आहे, सगळ्यांसोबत ओळख करायची आहे आणि आपला पण ब्रँड प्रमोट करायचा आहे. मग आता बरेच जणांचे प्रश्न होते की सर नेटवर्किंग कसे करायचे. तर बघा यार, तुमचा जो ब्रँड आहे त्याचा पहिला ब्रँड अँबॅसिडर तुम्ही असले पाहिजे. कारण कुणी प्रमोट करो या ना करो, तुमच्या ब्रँडला तुम्ही प्रमोट करत राहिले पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा जाऊन एखाद्याला सांगता, भेटतात, तर हाय हॅलो म्हणताच आपण आपल्या व्यवसायाबद्दल पण सांगितलं पाहिजे. जसं नमस्कार, मी निलेश, मी ग्रॅज्युएट चहाचा फाउंडर. असं मी मागच्या 8 वर्षापासून करत आलोय. आता पण मी जेव्हा कधी कुणाला भेटतोय, नवीन माणसांना भेटतोय, त्यांना तेच सांगतोय की हाय मी निलेश, ग्रॅज्युएट चहाचा फाउंडर. तर नेटवर्किंगसाठी तुम्ही हाय हॅलो करण्याच्या ऐवजी तुम्ही या गोष्टी बोलत चला गाईस. आणि व्यवसायामध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे तर तुमच्या बिझनेसचे ब्रँड अँबॅसेडर तुम्ही असले पाहिजे. बाकीचे ब्रँड अँबॅसेडर नंतर येतील, पण त्यासाठी तुम्ही आधी सुरुवात करा गाईस. तर काही जोडून राहा आजच्या ब्लॉग मध्ये. ज्या काही गोष्टी नवीन मुद्दे ज्यांना भेटतोय ते तुम्हाला नक्कीच दाखवत चालेल गाईस. येस, जोडून राहा गाईस. थँक्यू. चला थँक्यू सर. नाव काय? माझं नाव निलेश जाधव सर. तुमचा पण नंबर सांगा सर, मी सेव्ह करतो. 800 आउटलेट आहे. ग्रॅज्युएट गुळाच्या चहाचे सर. अरे वा, क्या बात है. तर गाईज मी आज अशा स्टॉलला भेटायला आलो होतो की जिथं ज्यांचं टार्गेट आहे, उनका टार्गेट ही कि महिलाओं को सक्षम बनाना और बहुत सारे एम्पावरमेंट करना, और स्पेशली आर्टिस्ट को. आणि मित्रांनो, ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही पण त्यांच्याकडे कला आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप छान आहे. तुम्ही मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचे विजन घेऊन निघालेलं आहे की असे काही लोक आहे की ज्यांच्यामध्ये कला खूप चांगली आहे पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही भेटत, तो त्यांनी प्लॅटफॉर्म मिळवला. तर गाईज तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मध्ये जी महाराजांचं मूर्ती दाखवली ती हीच आहे गाईज. अशीच होती, हीच होती ना ती, हीच होती. तर अतिशय छान बनवलेली त्यांनी आणि त्यांचा इथं स्टॉल पण आहे. त्यांच्या स्टॉलला व्हिजिट देण्यासाठी आलो. नमस्ते सर, कशा आहात? जय महाराष्ट्र. जय शिवराय.
मस्त एकदम छान आहे. तर हेच ते आहे सर, त्यांनी बनवलंय, त्यांचे ते फाउंडर आहे त्या ब्रँडचे. आणि कालच्या ब्लॉग मध्ये मी तुमचं म्हणजे सांगितलंच होतं या मूर्तीबद्दल आणि खूप जबरदस्त आहे. तर काही तेच बघायला आम्ही आलो होतो, सरांना पण भेटलो. सरांना पण आपल्याला आपलं प्रेमिक्स द्यायचं होतं, स्टॉलला व्हिजिट करायची होती. सर आणि नक्की राहूया कनेक्ट मध्ये. मला नंबर पण सांगा. हे तुमचं आहे ना कार्ड? हो. मी तुम्हाला मिस कॉल देतो. फक्त उन्हामध्ये 1 तास ठेवला ओके. का हा 2 तास ठेवला ना का हा चार्ज होतो आणि ह्याच्यावरती हा दिवा तुमचा 10 तास चालतो. वाव, छान आहे सर. आणि हे पारंपरिक आपले जे दिवे आहेत त्यामध्ये Yes. आपण केलेला आहे. म्हणजे हा पितळेचा दिवा आहे, ही मोठी समई आहे आपली पितळेची. ओके ओके. ही पण बघा बापरे, छान 10 आहे. तास चालते. हा लांबट दिवा आहे, त्याला आपण बॅटरी बॅकअप दिलेला आहे. मस्त एकदम. तर एक्झॉटिक ट्रीट्स ना, एक्झॉटिक ट्रीट्स, एक्झॉटिक ट्रीट्स म्हणून सोलकडी सरांची. पेस्ट मिक्स आहे. आणि आपण चहाचं प्रेमिक्स बनवतो त्यांचं काय सर? सोलकडीची हा. पेस्ट मिक्स आहे. पेस्ट मिक्स. येस, थँक्यू. की फक्त अर्धा लिटर पाण्यात पेस्ट मिक्स करायचे, 4 ग्लास होते त्यात. हो ना, टेस्टला द्या बरं मला तो टेस्ट. ट्राय करूया. येस, मी तुम्हाला तुमचा नंबर पण घेतो. नाही, नंबरच सांगा सर, म्हणजे नंबर शेअर होतो. कार्ड काय होतं एका पॉइंटला टेस्ट कालचा चहा करायचं. तुम्ही नक्की तुम्हीच देत होते ना? तो हा चहा, ह्याच आणि प्रेमिक्सचा चहा. दिवसभर चहाच भेटला नाही खाली यायचं ना सर, आज पण आहे, आज पण आहे. स्टॉल वरती होतो स्टॉल त्यावेळेस. वरती कोणी नाही आहे सर. चला सर, थँक्यू. Thank you. चला, येस, राहूया काय नाव? कॉन्टॅक्ट मध्ये. आपले ट्रिप स्टारचे आहे ते माझं लकी ड्रॉ मध्ये नाव घेणार आहे, त्याच्यामुळे मी त्यांना प्रेमिक्स देतो आमचं. या ना तुम्ही, या ना सगळे, या ना. अरे या. शिंदे साहेब या. या तुम्ही. शिंदे साहेब या, सगळे या. येस सर, नक्की मी पूर्ण प्रयत्न करेल सरांचंच नाव काढायला. घरी यूज करा सर, ऑफिसला यूज करा. तर काय गरम चहा आणि 800 लोक पितायत. माझं म्हणणं आहे अख्खं ब्रह्मांड हे चहा पिऊ दे. ते दोन्ही पण कामं होतं ना, इन्व्हेस्टमेंट पण होऊन जाते. आणि सेवन कुठले सर? थँक्यू सो मच. नक्की सर, नक्की येऊया. मी मध्ये मला जाऊ लावा सगळं. तर गाईज बघू. गाईज बिझनेस जत्राचे खूप खूप धन्यवाद, कारण त्यांनी आम्हाला सहभागी झाल्याबद्दल ही ट्रॉफी दिली आहे. आणि नक्कीच आमचं जे विजन आहे की प्रत्येक ग्राहकाला प्रेमाचा गुळाचा चहा पाजायचं, ते आम्ही करतोच आहे गाईज. तर ते चालूच आहे. आणि त्यासोबतच त्यासाठी बिझनेस जत्राचे थँक्यू. आणि मजा आली 2 दिवस खूप सारे चहा पाजताना. 2 लाख रुपये घेतो, त्याच्यामध्ये पण 50,000 आमचे असतात आणि 1.5 लाख रुपयाचा तुम्हाला सेटअप करून दिला. दॅट्स इट. असे पैसे पेड करायचे फक्त, बाकी तुम्हाला जागेवरती हे कुठं बनवता तुम्ही मग? तर गाईज आज आपल्या स्टॉल वरती आले होते साताऱ्यावरून, आणि आपल्याला ते केक घेऊन आले. जस्ट बाईट नावाचा त्यांचा ब्रँड आहे. तर नक्कीच गाईज त्यांना पण आपण सपोर्ट करा. आणि बघा, केक्स वगैरे सगळे केक वगैरे त्यांचे. तर ते तिकडनं साताऱ्यावरनं घेऊन आले माझ्यासाठी. थँक्यू सो मच. तर कुठं मग रवा केक का? भारी. एक नंबर टेस्ट काही. त्यांनी आपल्यासाठी केक घेऊन आले होते, आपण त्यांना प्रेमिक्स देऊया. तर दे ना, मोठं दे काय, नक्की टेस्ट करा तुम्ही. आमच्याकडनं तुम्हाला मोठा होता, आपण बघतोय मोठा होता, माझं मोठा होतोय पण. ओके, चला, थँक्यू. येस, भेटू आपण परत. Yes, नक्की. तर काही आत्ताच आपले मराठा उद्योजक लॉबीचे फाउंडर येऊन भेटून गेले आणि चांगलं काम करताय सगळेजण.
हे आमचे उमरखेड्याचे मित्र आहे. उमरखेड्यामध्ये आपली ब्रांच आहे, पण त्यांना तिकडं त्या भागात चालू करायचं आहे. एवढ्या लांबून इकडं एक्झिबिशन साठी आले. असे लोक ज्यावेळेस म्हणजे पडतील मार्केटमध्ये तर नक्कीच मोठा उद्योजक लॉबी बनल काहीच आपली. तुम्ही जोडून राहा, ब्लॉग मध्ये मजा येणार आहे. चला, थँक्यू. चला, ओके. येस येस, करूया. ऍक्च्युली आम्ही आलो होतो आमच्या बिझनेस साठीच, पण जे आम्हाला हवं होतं ते इथे मिळालं. या गुळाचा चहा इतका अप्रतिम आहे की तुम्ही खरं एकदा येऊन टेस्ट करायला हवी. थँक्यू. तर काहीच आज मजा येते ब्लॉगला. आज बऱ्याच जणांना भेटलो. आपले मित्र चितळकर साहेब परत एकदा भेटायला आले. त्यांनी मला छान डब्बा पण आणला होता, काहीच पनीरची भाजी. मजा आली, घरच्या जेवणाची आठवण झाली. एकदम छान वाटलं. नेक्स्ट इयर परत येऊ. येस मॅडम, थँक्यू मॅडम. लाईव्ह घेतलाच नाही ना? काय लाईव्ह घेतला का? लाईव्ह घेतलाय ना, घेतला. चहा घे ना, चहा. मध्ये होतो. क्वालिटी जर्सी वगैरे असणार खाऊया मी नंबर टेस्टिंग नाही काही प्रॉब्लेम नाही. फक्त दूध आहे, pure दूध आहे. मला इतका नको, मला हाफ द्या. सरांना दे. सर घ्या, चहा घ्या. चाय 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 घ्या. एक्झॅक्टली काय काय घेणार? गुळाचा चहा दिसतोय, मिसळ दिसते, हे फ्रँचायझी मॉडेल आहे आणि हे प्रोडक्ट आहे मॅडम विकायला. आम्ही आता पण हे जॅगरी पावडरच आहे. जॅगरी प्रीमिक्स आहे, पावडर पण आहे. तर गाईज, आज बिझनेस जत्रा दिवस 2 मध्ये खूप मजा आली, धमाल आली, खूप चहा पाजला. तेच विजन, प्रत्येक घरात गुळाचा चहा पाजायचा. आणि बघा तुम्ही आमचा स्टॉल, आज आम्ही जातोय या स्टॉल पासन, पण मजा आली. थँक्यू बिझनेस जत्रा. आणि ऑडियन्स तुम्ही पण चांगला रिस्पॉन्स दिला. पहिल्या व्लॉगला पण तुम्ही छान बघितला. हा पण व्लॉग नक्की बघा, लय मजा येणार आहे. आणि मी पुढचे कंटिन्युअसली व्लॉग टाकत जाणार आहे, त्यामुळे काही जोडून राहा. आणि आता आम्ही 1 ते 2 तासामध्ये निघून जातोय आणि जाऊया घरी. म्हणजे तब्बल 3 दिवसानंतर आम्ही पुन्हा शिर्डीला जाऊ आणि पुन्हा एकदा तेच काम करत राहू, सगळ्यांना चहा पाजत राहू. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. शेवट पण तुम्हाला दाखवू. मजा आली, भेटूया, परत भेटू. खतम. मॅडम झालं 100 रुपये. एवढे लोक चहा पिले असतील ना, घ्या. कस्टमर्स पण आणि शॉपवाले पण. खूप मस्त आहे. तर गाईज, तुम्ही बघू शकतात आता पूर्ण आम्ही स्टॉल आवरलाय. आणि गाईज, आम्हाला खूप छान रिस्पॉन्स भेटलाय आणि खूप सारा डेटा पण आम्ही कलेक्ट केला, खूप सारे प्रोडक्ट पण दिले आणि खूप सारे चहा पण आम्ही पाजले, राईट. तर गाईज, आजचा व्लॉग आपला इथंच संपतोय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्लॉगसाठी चॅनलवरती या गाईज. आणि बिझनेस जत्रामधून तुम्ही काय शिकले कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.